नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधमध्ये आपलं स्वागत. तर आज मी तुम्हाला एक नवीन तंत्र सांगणार आहे, जे मी स्वतःही वापरलेलं आहे. 10 का तंत्र. एखाद्या समस्येचं मूळ कारण जर शोधायचं असेल तर त्या समस्येला साधारण 10 वेळा का हा प्रश्न विचारावा. आपण नक्कीच मूळ कारणाशी पोचतो मग. म्हणजे बघा, माझ्या आरोग्य समस्यांचं मूळ शोधण्यासाठी या तंत्राचा मी वापर केला होता. म्हणजे समजा मला आज पित्त झालं. तर आज का पित्त झालं? काल ना जागरण झालं होतं मला. काल जागरण का झालं? मी उशिरापर्यंत टी व्ही पाहत बसले होते. उशिरापर्यंत टी व्ही का बघत बसले? मला निवांत बसून टी व्ही बघायलाच मिळत नाही. काल रात्री मस्त निवांत बसायला मिळालं आणि मग मी टी व्ही बघतच बसले. निवांत बसायला का मिळत नाही? कारण मी दिवसभर घाईतच असते. सतत मला काहीतरी काम असतंच. मी सतत घाईत का असते? कारण मला सगळं पटकन पटकन झालं पाहिजे असं वाटतं. का वाटतं असं पटकन पटकन सगळं झालं पाहिजे असं? एखाद्या प्रश्नावर येऊन आपण अडकतो आणि बरेचदा त्या प्रश्नाचं उत्तर हे खरं आणि मूळ कारण असतं, किंवा हा जो काही प्रश्न जिथे आपण अडकतो तिथून आपण खऱ्या कारणाला हात घालायला सुरुवात करतो. बरेचदा आपण फक्त पहिला प्रश्न विचारून थांबतो. औषधं बरेचदा फक्त पहिला किंवा कोणताही प्रश्न न विचारता दिली जातात, असं माझ्या लक्षात आलं. औषधं मूळ कारणापासून किती लांब असतात असं तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं होतं. आज आपल्या कोणत्याही समस्येला 10 वेळा का असं विचारून बघा बरं. शुभेच्छा मंडळी. हे जे टेक्निक आहे ते तुम्ही ऐकत असताना एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर आली असेल. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर त्या व्यक्तीला शेअर करा. धन्यवाद.